अनेक झोपडपट्ट्या आहेत, त्यामुळे विभिन्न प्रश्न आहेत आणि खरं तर लोकांची अशी समज होती की एवढं प्रतिनिधित्व ह्या एका क्षेत्राला मिळाल्यानंतर इकडे खूप विकास कामं होतील, लोकांचे प्रश्न सुटतील, पण दुर्दैवाने ते होताना दिसत नाही आहे. त्यामुळे मी स्वयं इकडे येऊन मुंबईकरांनी जी मला साथ दिली आहे, मुंबईकरांनी जी मला जबाबदारी दिली आहे, मुंबईकरांच्या आशीर्वादातून जी मला काम करायची एक ताकद प्राप्त झाली आहे, ती वरळीकरांच्या फायद्यासाठी आणि वरळीकरांच्या विकासासाठी वापरण्याचा एक प्रयत्न हा आहे. 2 टर्म खासदार उभाटा गटाचे खासदार 2 टर्म आहेत, त्यांनी विकास केला ना असं म्हणायचं आहे तुम्हाला? खरं तर तुम्ही बघितलं तर इकडे उभाटा गटाचं सातत्याने प्रतिनिधित्व इकडे आहे. इकडचे खासदार आहेत, इकडचे आमदार असतील, विधान परिषद सदस्य एक नाही तर 2-2 स्थानिक विधान परिषद सदस्य आहेत आणि ज्या स्पेसमध्ये किंवा ज्या क्षमतेने इकडे विकास व्हायला पाहिजे होता, लोकांना ज्या अपेक्षा होत्या, एवढ्या झोपडपट्ट्या आहेत, परंतु अजूनही त्याचा पुनर्विकास रखडलेला आहे. मूलभूत सुविधा नाही आहेत तिकडे. पाण्याची अडचण आहे, तिकडे पिण्याच्या पाण्याचा त्रास आहे, तिकडे लादी गटरपासून अशा साध्या समस्या पण सोडवल्या गेल्या नाही आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे निश्चितपणे लक्ष द्यायचं गरज आहे आणि मी मुंबईचा एक लोकप्रतिनिधी असल्यामुळे जसं मी माझ्या विधानसभा क्षेत्रात काम करत आहे तसं काम या ठिकाणी पण व्हावं अशी लोकांची अपेक्षा आहे आणि म्हणूनच त्यांनी मला इकडे आज बोलवलेलं. त्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळात त्या सगळ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. आपण जर बघितलं तर कोळीवाडा, वरळी कोळीवाडा हा सुप्रसिद्ध, अत्यंत प्रसिद्ध असा कोळीवाडा आहे. मुंबईतच नव्हे तर अखंड महाराष्ट्रात या कोळीवाड्याची ओळख आहे. असं असतानाही मुंबईतील इतर कोळीवाड्यांचं सीमांकन वगैरे प्रक्रिया सुरू झाली, परंतु वरळी कोळीवाड्याची अजूनही झाली नाहीये. हे अत्यंत खेदजनक अशी गोष्ट आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे मी या आठवड्यातच या संदर्भातली बैठक घेऊन हा विषय मार्गी लावणार आहे आणि वरळीकरांना, वरळी कोळीवाड्यातील आमच्या बांधवांना न्याय मिळवून देईल. जे 10 वर्षामध्ये स्थानिक खासदारांनी करून दाखवलं नाही ते तुम्ही आता अग्रेसिव्हली करताय. इकडे वरळीकरांची मागणी देखील आहे की राहुल नार्वेकर आम्हाला या मतदारसंघाचे उमेदवार पाहिजे. तुम्ही याकडे कसं पाहता? तुमच्या नावाची चर्चा या मतदारसंघामध्ये नाही, शेवटी बघा, निवडणुका जवळ आहेत, याबद्दल कुठचा वाद नाही, परंतु निवडणुकी संदर्भातले सगळे निर्णय हे पक्षश्रेष्ठी घेईल आणि पार्टी घेईल. भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कोणीही असो, इकडे भारतीय जनता पार्टीचाच खासदार निवडून येणार एवढं आपल्याला आश्वासित करतात. मला जी जबाबदारी माझा पक्ष देईल ती जबाबदारी मी पार पाडीन. विधानसभेवर काम करायला सांगितलं तर विधानसभेत काम करील, लोकसभेत काम करायला सांगितलं तर लोकसभेत काम करील आणि पक्ष संघटनेत काम करायला सांगितलं तर संघटनेत काम करील. वरळी हा कोणाचाही बालेकिल्ला नाही. वरळी हा काम करणाऱ्या माणसाचा बालेकिल्ला होईल. वरळी हा कोणाचाही बालेकिल्ला नाही, वरळी हा काम करणाऱ्यांचा होईल असं राहुल नार्वेकर म्हणतात. तर वरळीमध्ये अनेक समस्या आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. वरळीतील साध्या समस्याही सोडवल्या गेल्या नाहीत असं देखील त्यांनी म्हटलंय. तर मला पक्ष सांगेल ती जबाबदारी मी पार पाडेन असं नार्वेकर म्हणतायत. मला पक्ष सांगेल ती जबाबदारी मी पार पाडेन असं त्यांनी म्हटलेलं आहे. पक्ष सांगेल ती जबाबदारी पार पडतानाच जर पक्षानं मला लोकसभेत पाठवलं तर लोकसभेत काम करू, विधानसभेत पाठवलं तर विधानसभेत काम करू असं देखील नार्वेकरांनी स्पष्ट केलं आहे.